सर्व रांगोळी प्रेमींचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर, आकर्षक आणि अगदी सोप्या पद्धतीने काढता येणाऱ्या रांगोळ्या बघतो आहोत. तर आपण आज 4 रांगोळ्या बघतो आहोत. त्यापैकी 3 रांगोळ्या शंखांच्या रांगोळ्या आहेत आणि एक महादेवाची जी पिंड आहे ती रांगोळी आहे शेवटची. तर 2-3 मैत्रिणींची रिक्वेस्ट होती, की आम्हाला शंखाची रांगोळी दाखवा. तर आज मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा मैत्रिणींनो. ह्या रांगोळ्या तुम्ही रोजच्या पूजेसाठी देवघरासमोर किंवा प्रवेशद्वाराजवळ काढू शकतात. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या रांगोळ्या काढायला सोप्या आणि दिसायला खूप सुंदर आहेत. आणि ह्या डिझाईन्स अगदी सोप्या असल्यामुळे जे बिगिनर्स आहे, ज्यांना रांगोळी येत नाही, त्यांनाही ही रांगोळी सहज जमेल, सहज ते काढू शकतील. तर एकदम युनिक डिझाईन्स आहे, नवीन डिझाईन्स आहे. नक्की ट्राय करा. आणि पटकन होणाऱ्या पण रांगोळ्या आहेत. तर बघू शकता पहिली जी रांगोळी आपण काढली आहे त्यामध्ये वरती आपली आणि ह्या रांगोळ्या आहे ना आपण आपल्या पॅटर्ननी काढतो आहोत. म्हणजे मी माझा जो पॅटर्न आहे रांगोळीचा, त्या पॅटर्नचा वापर करूनच ह्या डिझाईन्स तयार केलेल्या आहे आणि जे पण आपण बेसिक आकार वापरले तेच आकार वापरून ह्या डिझाईन्स तयार केलेल्या आहेत. तर नक्कीच तुम्हाला ह्या रांगोळ्या आवडतील. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि रांगोळ्या जर आवडल्या तर नक्कीच तुम्ही या रांगोळ्या ट्राय करा. आणि शेवटी कमेंट करून नक्की सांगा आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या ते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे शंखाला किती महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे जे विष्णूंना शंख अतिशय प्रिय आहे आणि आपण बघितलंच असेल जी पण आपण पूजा वगैरे करतो तर शंखनाद करून त्या पूजेला सुरुवात केली जाते आणि जो ध्वनी असतो शंखाचा त्यामुळे मानसिक शांती पण लागते आणि नकारात्मकता जी असते ती नष्ट होते. तर खूप महत्त्वाचं आहे. तर एक शुभ चिन्ह म्हणून पण आपण ही रांगोळी देवघरासमोर किंवा प्रवेशद्वारासमोर जवळ काढू शकतो. फक्त आपला पाय पडेल अशा ठिकाणी काढू नका, कारण की हे एक शुभ चिन्ह आहे. तर बघू शकता पुढची डिझाइन खूप सुंदर आहे. प्रत्येक डिझाइन ही एकदम युनिक आहे. तर नक्की, नक्की ट्राय करा आणि ज्या मैत्रिणींच्या रिक्वेस्ट होत्या शंखांच्या रांगोळ्याच्या त्यांनी नक्की बघा. तर आपण या प्रकारच्या रांगोळ्या आधी अधिक मास विशेष भागामध्ये बघितलेल्या आहेत. त्या पण रांगोळ्या तुम्ही चेक करा. त्या पण डिझाईन्स सुंदर आहेत. तर अशा पद्धतीने बघा आपली बेसिक आकार वापरून आपण ही डिझाइन तयार केलेली आहे आणि पहिल्यांदाच तुम्ही ह्या डिझाईन्स बघत असाल. अशा छोटे-छोटे पानं काढून घेतलेत. तुम्हाला जर रोज दारासमोर काढायला डिझाईन्स पाहिजे असतील, रोज नवीन डिझाईन्स जर दारासमोर काढायच्या असतील, देवासमोर काढायच्या असतील, तुळशीसमोर काढायच्या असतील, तर नक्कीच एकदा आपल्या चॅनलला भेट द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर येईल आणि तुम्हाला व्हिडिओ वेळेवर बघता येईल. तर खूप सुंदर-सुंदर पद्धतीने, सोप्या पद्धतीने सुंदर-सुंदर रांगोळ्या दाखवल्या जातात. आणि तुमचा जो आशीर्वाद, तुमचा सपोर्ट जो आहे माझ्या पाठीशी, त्यामुळे मला आणखीन पुढच्या डिझाईन्स तयार करायला अजून एनर्जी येते. तर तुमचा आशीर्वाद, पाठिंबा असाच राहू देत चला. तुम्ही कायम माझ्यासोबत राहा असेच. तर बघा अशा पद्धतीने ही डिझाइन रेडी झाली आपली, सोपी आणि सुंदर. पुढची डिझाइन यामध्ये आपण अशी थोडी कर्व आकारामध्ये लाईन काढून घेतली आणि त्यावर असे ठिपके काढून घेतो आहोत. तुम्हाला जर कलर वापरायचे असेल, असे कॉन्ट्रास्टमध्ये कलर वापरायचे म्हणजे काढायला पण जेव्हा कलर आपण भरतो तेव्हा पण म्हणजे रांगोळी छान दिसते, उठून दिसते रांगोळी एकदम. हे आकार तुम्हाला जमायलाच लागले असतील मैत्रिणींनो. तुम्ही जर खूप जुने आपले सबस्क्रायबर असाल तर. आणि जे नवीन असतील त्यांनाही जमतील. त्यांनी थोडी-थोडी प्रॅक्टिस करा रोज. रोज दारासमोर रांगोळी काढत चला म्हणजे आपोआप प्रॅक्टिस होईल आणि
तुम्हाला ही रांगोळी जमायला लागेल परफेक्ट एकदम. आपले जे नेहमीचे आकार आहे ते वापरूनच आपण शंखाच्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. आणि आता चातुर्मास पण चालू आहे, तर ह्या रांगोळ्या तुम्ही देवघरासमोर काढू शकतात. यामध्ये पिवळा आणि थोडा केशरी कलरचं कॉम्बिनेशन करून आपण कलर भरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन चेंज करू शकतात मैत्रिणींनो. तर आपली ही पण डिझाइन रेडी झालेली आहे. तीनही डिझाइन खूप सुंदर आहेत. नक्की ट्राय करा. ही पुढची डिझाइन शेवटची डिझाइन आहे आजच्या भागातली. तर शिवलिंग काढलंय आपण. तर अशा पद्धतीने थोडी जाडसर लाईन काढून एका बॉटलच्या झाकणाच्या मदतीने त्याला असा आकार देऊन घेतलाय शिवलिंगासारखा आणि त्यात सफेद कलर भरते मी. आणि असं झाकण ठेवून थोडं अर्ध्यावर ठेवायचं म्हणजे आपल्याला तिथे फूल काढायचं आहे. तुम्ही झाकण्याऐवजी बांगडी ठेवा कारण की झाकण ठेवल्यावर आपल्याला खाली कलर टाकताना थोडं अडचण येते. त्यामुळे तुम्ही बांगडीचा वापर करा हे फूल काढताना. एकदम सोपी डिझाइन आहे ही पण. श्रावण महिना सुरू आहे तर तुम्ही ही श्रावण सोमवारसाठी काढू शकतात किंवा इतर दिवशी पण श्रावण महिन्यात तुम्ही ह्या रांगोळ्या काढू शकतात. आपले आधीचा जर श्रावण महिना विशेष रांगोळ्यांचा भाग बघितला नसेल, तर तोही बघा. त्यातही एकदम सिंपल पण सुंदर रांगोळ्या आहेत. फूल काढल्यानंतर आपण खाली त्याला एक वेली काढली आहे आणि मध्ये अशी लाईन काढून बेलपत्र काढतोय दोन्ही साइडने. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजच्या रांगोळ्या आवडल्याच असतील आणि ज्या मैत्रिणींची रिक्वेस्ट होती शंखाच्या रांगोळीची त्यांनी एक कमेंट करा नक्की कशा वाटल्या रांगोळ्या. नक्की ट्राय करा. पुढच्या भागातही आपण अशाच सुंदर, सोप्या, पटकन होणाऱ्या रांगोळ्या बघणार आहोत. तर भेटूया पुढच्या भागात अशाच झटपट होणाऱ्या, सोप्या, सुंदर, अट्रॅक्टिव्ह रांगोळ्यांच्या भागात. तोपर्यंत रांगोळी काढत राहा, रांगोळी शिकत राहा आणि रोज दारासमोर एक नवीन डिझाइन काढण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. बाय बाय.